आता बघा आम्ही कंप्लेंट दिली होती तर आमच्या ह्याच्यामध्ये त्याला मोका बी लागला होता, पण आता त्याला जामीन मिळाली तर आता आमच्या बी जीवाला धोकाच आहे ना. ह्याला जिम्मेदार कोण राहणार? आमच्या बी घरामध्ये फॅमिली आहे, लहान लहान मुलं आहेत आणि सर्व काही आमच्या ह्याच्यावरच आहे ना. मग आता त्याला तो जर आता सुटून आला तर याला जिम्मेदार कोण करणार? आता हे जिम्मेदार कोण राहणार? पोलिसांनी पण याच्यामध्ये ऍक्शन घ्या. पोलिसांनी तर पहिले सर्व काही त्यांना ऍक्शन घेतली होती, पण आताच्या ह्याच्यामध्ये जे त्यांना मोका बसला त्या हलगर्जीमुळे त्याला जामीन मिळाली. आणि आता आमच्या ह्याच्यावर पण दिलाय जामीन. ह्याला जबाबदार कोण राहणार? याला कोर्टाने कशी काय जामीन दिली? ह्याला जबाबदार कोण राहणार? उद्याच्याला त्याची पोरं आले, आमच्या घरांच्यांना जर काय तर धोका झाला तर याला जबाबदार कोण राहणार? कोर्ट राहणार का? ही जागा घेतली, आम्ही पैसे दिले, आम्ही 13 वर्ष झाली ही जागा घेऊन. जागा काय आम्ही आज नाही घेतलेली, 13 वर्षापासून आमच्या ताबा आहे इथं आणि याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. आमच्या मुलांना बी काय झालं, कोणाला बी काय झालं, घरातल्या व्यक्तीला बी काय झालं तर ह्याला जिम्मेदार टिपू पठाण, त्याचा भाऊ एजाज पठाण आणि त्याची टोळी, हे सर्व काय राहणार.